नमस्कार, मी डॉक्टर नितीन कनके. आज आपण चर्चा करणार आहोत हेअर ट्रान्सप्लांट आणि त्याचे काही मिथ्स आणि फॅक्ट्स बद्दल. तर हेअर ट्रान्सप्लांट बद्दल सर्वात महत्त्वाचा गैरसमज असा आहे की हेअर ट्रान्सप्लांटमुळे कॅन्सर होतो. तर हा गैरसमज आहे मित्रांनो. हेअर ट्रान्सप्लांट ही सर्जरी स्काल्पच्या फक्त वरच्या लेअर पुरतीच मर्यादित असते. त्याचा इंटरनल ऑर्गनशी काही एक संबंध नसतो. त्यामुळे आतापर्यंत हेअर ट्रान्सप्लांटमुळे कॅन्सर झालेली रिपोर्टेड अशी एकही केस नाही. त्यामुळे एकदम निश्चिंत राहा. हेअर ट्रान्सप्लांट ही सेफ प्रोसिजर आहे. गैरसमज नंबर 2, हेअर ट्रान्सप्लांट ही प्रोसिजर फक्त पुरुषांसाठीच असते. तर हा फक्त गैरसमज आहे. हेअर ट्रान्सप्लांट आपण महिलांमध्ये सुद्धा करू शकतो. महिलांमध्ये सुद्धा हेअरलाईन रिसेडिंग किंवा पॅटर्नल बार्डनेस हा जर असेल तर आपण महिलांमध्ये सुद्धा हेअर ट्रान्सप्लांटेशन करू शकतो आणि त्यांचा निश्चितच कॉन्फिडन्स आपण वाढवू शकतो. गैरसमज नंबर 3, हेअर ट्रान्सप्लांट प्रोसिजर ही वेदनादायक असते. तर नाही, हेअर ट्रान्सप्लांट प्रोसिजर लोकल अनस्थेशिया अंडर केली जाते. त्यामुळे या प्रोसिजरमध्ये कुठलीही वेदना नसते.